शुभ श्रावणी या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असा बघायला मिळणार आहे की शुभू विक्रम घाडगे पाटीलवर खूप जास्त पेटणार आहे. कारण विक्रम घाडगे पाटीलने अलकनंदाने आणि रुद्रप्रतापने मिळून शुभूच्या विरोधात जे काही कारस्थान रचलंय या सगळ्या गोष्टींचा लवकरच खुलासा होणार आहे. त्याआधी आपल्याला मालिकेत असं बघायला मिळतं की शुभू जेव्हा सगळीकडे जॉब शोधत असतो तेव्हा अलकनंदा मुद्दाम शुभू जाईल त्या कंपनीच्या मालकाला कॉल करते आणि सांगते की मी शिक्षण मंत्र्याची बहीण बोलतीये आणि माझ्याकडून आदेश आहे की त्या शुभूला नोकरी द्यायची नाही. आता त्या मालकांचं म्हणणं असतं की शुभू तर आम्हाला पाहिजे, शुभू तर एक परफेक्ट कॅन्डिडेट आहे, आम्हाला तर गरज आहे त्याची. पण अलकनंदा त्यासाठी नकार देते. ती म्हणते की नाही, काही झालं तरी शिक्षण मंत्र्यांचा आदेश आहे हा, नाहीतर आम्ही तुमच्या कंपनीला ब्लॅक लिस्ट करून टाकू. या गोष्टीमुळे त्यावेळेस त्या माणसाला मालकाला टेन्शन येतं. त्यामुळे तो शुभूला नोकरीसाठी नकार देतो. आता या सगळ्यामधून अलकनंदाचा असा प्लॅन असतो, की आपण शुभूला आपल्या हाताखाली कामाला घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्याकडून जबरदस्ती बऱ्याच गोष्टी करून घ्यायच्या आणि नाईलाजाने त्याला त्या गोष्टी कराव्याच लागतील. कारण शुभूला दुसरीकडे तर कुठे नोकरी मिळत नाहीये आणि त्याला स्वतःच्या कुटुंबाला सांभाळायचंय, त्याची बायको आहे श्रावणी, घर सांभाळायचंय, भाडं भरायचंय घराचं, यासाठी पैसे तर हवेत. आता या कारणासाठी अलकनंदाने असा प्लॅन रचलाय, की शुभूला पहिलं तर अशा सगळ्या कंपनीतून नकार देऊन टाकलेला असतो, ज्या कंपनीमध्ये शुभू जाईल आणि त्यानंतर शुभू त्यावेळेस त्या मालकांना विचारतो कंपनीच्या, की "तुम्ही मला नकार का दिला? म्हणजे तुम्ही मला बोलला होता, की मी तुमच्यासाठी योग्य कॅन्डिडेट आहे. तुम्ही माझा पगार पण मला सांगितला होता. मग तुम्हाला एका माणसाचा कॉल आला आणि तुम्ही लगेच आपलं ही नोकरी माझी कॅन्सल का करून टाकली? कोणाचा कॉल आला होता तुम्हाला?" असं शुभू विचारतो. त्यावेळेस कंपनीचा मालक भीतीने काहीच सांगत नाही शुभूला. त्याला वाटतं त्याची कंपनी ब्लॅकलिस्ट होईल, प्रॉब्लेममध्ये येईल तो. त्यामुळे तो शुभूला काहीच सांगत नाही. आता शुभूला एवढं समजलंय, की कोणीतरी आहे त्याच्या वाईटावर, जो त्याला कुठेच जॉब मिळवून देत नाहीये. त्या कारणामुळे आता शुभू ठरवतो, की आपण काही करून एक कुठून ना कुठून एकतरी कंपनी शोधून काढायची, जिकडे आपल्याला जॉब मिळेल. तर असाच शोध घेता, घेता तो एका अशा कंपनीत पोहोचतो, जी विक्रम घाडगे पाटीलची कंपनी आहे आणि त्या विक्रम घाडगे पाटीलनेच त्या माणसाला पैसे दिलेले असतात आणि सांगितलेलं आहे, काही करून तो या शुभला आपल्या कंपनीत कामाला ठेवायचं. तर तो माणूस काय करतो, की तो माणूस शुभला बोलतो, "मी तयार आहे तुला आपल्या कंपनीत कामाला ठेवायला. पण आम्हाला तुझी एक परीक्षा घ्यायची आहे." काय आहे ना, की आमची इच्छा आहे, की आम्हाला आमच्या इथे जो पण माणूस काम करणार आहे, त्याला प्रॅक्टिकली काम करता येतं का नाही ते आम्हाला टेस्ट करायचं आहे, ते चेक करायचं आहे. जर त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल काम करण्याची क्षमता असेल, तरच आम्ही त्याला आमच्या कंपनीत कामाला ठेवणार आहोत. शुभू तयार होतो. तो आता काही करायला तयार असतो पैशांसाठी. त्यामुळे तो कंपनीचा मालक शुभूला फरशी पुसायला सांगतो. त्याला एक मॉप देतो आणि त्यावरून ते फ्लोअर पुसायला सांगतो, फरशी पुसायला सांगतो. आता शुभूला ज्या रूमची फरशी पुसायला सांगितलेली असते, त्याच रूममध्ये पलीकडच्या बाजूला विक्रम घाडगे पाटील बसलेलो असतो अशी पाठण करून, त्यामुळे शुभूच्या लक्षात येत नाही, की तिकडे विक्रम घाडगे पाटील आहे. तर शुभू जो आहे तो ते सगळं पुसत असतो. त्याच वेळेस विक्रम घाडगे पाटील म्हणतो, "नीट पुस." आणि विक्रम घाडगे पाटीलचा आवाज ऐकल्यावर शुभूला लक्षात येतं, "अरे हा कोण आहे?" आणि त्यानंतर तो घाडगे पाटील उठतो आणि त्यावेळेस आता शुभला खूप राग येतो. तो सरळ ते पुसाण्याचं फडकं घेतो आणि विक्रम घाडगे पाटीलच्या अंगावर फेकतो. आणि अशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळतंय, की शुभने ठरवलंय, की आपण आपल्या सेल्फ रिस्पेक्टला जपायचं, आपल्या स्वाभिमानाला जपायचं, झुकायचं नाही पैशांसाठी. पण ही फक्त सुरुवात आहे. आता आपल्याला माहिती नाही, की मालिकेत पुढे काय होईल. पुढे असं देखील होऊ शकतं, की शुभकडे काहीच पर्याय राहणार नाही आणि त्याच्या कुटुंबासाठी, त्याच्या फॅमिलीसाठी त्याला त्या विक्रम घाडगे पाटीलच्या हाताखाली कामालाच लागावं लागेल आणि त्याला ते काम करावंच लागेल. आणि एकदा तो तिकडे कामाला लागला, तर मग तो घाडगे पाटील शुभचा वापर करून काय-काय करू शकतो हे तर आपल्याला पुढे बघायला मिळेल. पण मित्रांनो, मला जी खरी उत्सुकता आहे, ती उत्सुकता आहे श्रावणीबद्दल. कारण मालिकेत आपल्याला सध्या असं बघायला मिळतंय, की श्रावणी तर त्यांच्या घरात काम करते शुभच्या घरी. सगळ्यांसाठी जेवण बनवलेलं असतं आणि मागच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलंच कशा पद्धतीने श्रावणीने आणि शुभने मिळून छान जेवण बनवलं होतं. तरी या सगळ्याबद्दल शोभा, अनुराधा म्हणजे शुभची आई यांनी तिला खूप टोमणे मारले आणि सानिका तर जेवण करायला तयार पण नव्हती. ती म्हणते, की "ज्या बाईने, ज्या श्रावणीने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय, त्या श्रावणीच्या हाताचं जेवण मला नाही घ्यायचंय." पण त्यावेळेस श्रावणी मग सानिकाला समजवायला गेली. श्रावणी सानिकाला समजावण्याचा प्रयत्न करते, की "खा तू जेवण, तुला जेवणं गरजेचं आहे."
सानिका बोलते, "तू तुझी काय लायकी नाही मला हे सगळं बोलण्याची. तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. निघून जा माझ्या नजरेसमोरून." पण मग श्रावणी शांतपणे सिच्युएशनला हँडल करते. खाली बसते आणि बोलते, "हे बघ सानिका, तुला खायचं नाही हे मी समजू शकते. पण तुझ्या पोटात आता बाळ आहे आणि बाळाला जेवणाची गरज आहे. बाळाला भूक लागली आहे. त्या बाळाला खायला दिलं पाहिजे. हे बघ, तुला खाण्याची इच्छा नाही आपण समजू शकतो. पण त्या बाळाला तर याची गरज आहे ना. आणि एक आईचं प्रेम काय असतं हे मला तर तुला सांगण्याची गरज नाही आहे. त्यामुळे तू प्लीज जेवण करून घे माझ्यासाठी नाही तर त्या बाळासाठी." त्या कारणामुळे फायनली सानिकाला श्रावणीने छान पटवलंय, छान समजवलंय आणि शोभा म्हणजे शुभूची बहीण शोभा असं लांबून लपून सगळं बोलणं ऐकत असते आणि ती म्हणते, "अच्छा, श्रावणी आता इमोशनल ब्लॅकमेल करून सानिकाला तिच्या बाजूने करून घेतेय. आता हिचं काहीतरी करावं लागेल," असं शोभा बोलते. त्यानंतर मग आता श्रावणी सानिकाला तर घेऊन आली सगळ्यांसोबत जेवायला बसायला. पण शोभाला श्रावणीला खूप त्रास द्यायचा असतो. मालिकेत आपल्याला सध्या मग असं बघायला मिळतं, की श्रावणी ना ज्यावेळेस जेवण करत असते, त्यावेळेस शोभा मुद्दाम पटकन सगळं जेवण संपवण्याचा प्रयत्न करते. आज ती जरा जास्तच जेवण करते. मुद्दाम जेवते कारण मग शुभूला जेवायला काही राहिलंच नाही पाहिजे. त्यावेळेस शुभूचे बाबा म्हणतात, "अरे, तू श्रावणी शुभूसाठी एक साईडला ताट काढून ठेव." आणि श्रावणी मग तसं करते. एक सेपरेट ताट बनवते, ज्यामध्ये ती शुभूसाठी सगळं ठेवते. आता शोभा काय करते, पटकन सगळी भाजी संपवते आणि सगळं वरण संपवून टाकते, जे भातासोबत वरण घेणार आहे. आता डाळ घेणार आहे. मग त्या पद्धतीने शोभाने मुद्दाम असं केलेलं असतं आणि श्रावणी बघते की आता डाळ तर काही राहिलीच नाहीये, भाजी पण काही राहिली नाहीये आणि शुभूचे बाबा म्हणतात, "अरे काय करते शोभा, तू असं कसं करतेय?" आणि त्यावेळेस मग शोभा म्हणते, "अरे श्रावणीला भातासोबत डाळ खायची आहे ना, मी देते." आणि मग ते त्या भाताला घेते, त्या पातेल्यात टाकते, ज्या पातेल्यात काय डाळ उरली नाहीये. पण त्या पातेल्यातच असं मिक्स करते तिच्या हाताने. त्यानंतर त्याच भाताला मिक्स करते त्या भाजीच्या भांड्यात आणि मग म्हणते, "बघ आता मी डाळ आणि भाजी दोघी गोष्टी मिक्स केल्यात. आता हे तू खा." आणि श्रावणीला तर आता किळस यायला लागते ते बघून. कारण तिने पहिलं तर असं त्या हाताने असं कालवलंय ते, पण शोभाने तिच्या हाताने कालवलंय. जो हात ती जेवताना तिच्या तोंडात घालते त्याच हाताने तिने कालवलंय. त्यामुळे श्रावणीला किळस येत असते आणि तिला ते खाण्याची इच्छाच नसते. पण श्रावणी जेव्हा या सगळ्यासाठी नकार देते, तेव्हा शोभा बोलते, "जास्त बोलते का तू? माझ्याशी मोठ्या आवाजात बोलायचं नाही." आणि शोभा जबरदस्ती तिच्या तोंडात घास टाकते त्या भाताचा. त्यामुळे श्रावणीला खूप राग येतो. ती म्हणते, "बास करा शोभाताई, तुम्हाला काय अक्कल वगैरे आहे का नाही? मूर्ख आहेत का तुम्ही?" आणि हे ऐकल्यावर त्यावेळेस आता शुभूच्या आईला चान्सच भेटला. श्रावणीने शोभाला असं बोललं, तर शुभूची आई बोलते, अ, काहीतरी नाव बोलत असते. शुभूची आई काय बोलते श्रावणीला काहीतरी बोलत असते. अ, काहीतरी एक नाव बोलत असते. मला ते नाव लक्षात नाही, पण असं काहीतरी नाव बोलते श्रावणीला. अ, आणि त्यानंतर म्हणते, की अ, नटमोगरे, नटमोगरे आठवलं मला नटमोगरे. कुठून सुचतं राव या शुभूच्या आईला. तर शुभूची आई बोलते, "नटमोगरे, अ, माझ्या मुलीला काही बोलायचं नाही. माझ्या घरात माझ्या मुलीचा अपमान नाही झाला पाहिजे." असं बोलून ती श्रावणीला गप्प करते. तर बिचारी श्रावणी सगळं ऐकते, सहन करते आणि सगळ्यांच्या भांड्या एकत्र करून ते भांडी घासायला जाते. अशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळालं मित्रांनो, की बिचारी श्रावणीने सगळं सहन केलंय. पण आता एका बाजूला जर शुभला नोकरी मिळत नाहीये, तर माझी अशी अपेक्षा आहे, की मालिकेत आपल्याला असं बघायला मिळू शकतं, श्रावणी शुभूच्या जागी जॉब करेल. कारण ती देखील शिकली सवरलेली आहे. त्यावरून ती मंत्र्याची मुलगी आहे. त्यामुळे तिला या गोष्टीचा नक्कीच कुठे ना कुठे फायदा होऊ शकतो. तुम्हाला तर माहितीच असेल, की शुभूची जी बहीण आहे ना शोभा, त्या शोभूच्या नवऱ्याचे बाहेर काळे धंदे चालू आहेत. त्याने काय केलं, त्याने एका माणसाकडून पैसे घेऊन ठेवलेत 12,000 आणि सांगितलंय, की मी तुमच्या मुलाचं एका मोठ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन करून देईल. आता त्या मुलाचं त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन होत नसतं, कारण त्याचे गणितात मार्क चांगले आलेले नसतात. पण तो शोभाचा जो नवरा आहे, तो म्हणतो, की "नाही, नाही, आमच्या घरात ना मंत्र्याची पोरगी आहे. ती आमच्या घरात सून म्हणून आली आहे. त्यामुळे तुम्ही टेन्शनच घेऊ नका. मी तिच्याकडून त्या कॉलेजचं ॲडमिशन तुमच्या मुलाचं करून देतो." मग असं असू शकतं, की श्रावणीकडे ॲटलीस्ट पॉवर आहे या सगळ्या गोष्टींची आणि आज ना उद्या श्रावणीला या गोष्टीचा वापर करून तिला कुठेतरी चांगली नोकरी करता येईल, तिला घरासाठी कमवता येईल आणि जेव्हा मग ती इंडिपेंडंट होईल, स्वतःच्या पायावर खंबीर होईल, तेव्हा आपल्याला बघायला खूप मजा येईल, की कशा पद्धतीने श्रावणी हे सगळ्या गोष्टींना हँडल करते आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे, की
जर शुभला आणि श्रावणीला दोघांनाही जॉब नाही मिळाला तर होऊ शकते ते एखादा बिझनेस टाकू शकतात स्वतःचा, एखादी हातगाडी टाकू शकतात, शून्यातून गोष्टी उभे करू शकतात. पण ते काय करते ते बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. मालिका जर एकाच या पॉइंटवरती अडकून राहिल्या ना तर खूप बोरिंग होईल. माझी आशा आहे मालिका पटपट पुढे जाईल म्हणजे आपल्याला अजून बघायला मिळेल की शुभ आणि श्रावणी कशा पद्धतीने या अवघड सिच्युएशनला हँडल करतायत. या सगळ्यावर तुमचे काय मत आहे नक्की मला कॉमेंट करून सांगा या व्हिडिओ खाली आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा असेच मालिकांचे रेग्युलर अपडेट्स मिळवण्याकरिता. आपण भेटूया याच मालिकेच्या पुढील भागामध्ये. पाहूया मालिकेत नवनवीन अजून काय काय घडते ते.